उपक्रम व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि ही मंडळ परिसरातली जी आमच्या भागातले असतील, कुठल्याही मंडळ असेल, तर प्रत्येक व्यापारी जोपर्यंत मदत करत नाही ते कार्याला पुढं यश मिळत नसतं. त्यामुळे असे व्यापारी देखील आमच्या इथे मुक्त आहेत, जैन आहेत, चाय आहेत, गांधी आहेत, असे अनेक तरुण पिढीतले कार्यकर्ते माऊलींची सेवा करतात, काम करतात. आणि या ठिकाणी बघताय की हजारो लोकांचे इथं महाप्रसादाचा इथं लाभ लोकांना हे पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. असे आमचे व्यापारी मंडळाचे आणि विठ्ठल स्मृती आमची असेल किंवा आमची श्री बालमित्र तरुण मंडळ असेल, या माध्यमातून सर्व या परिसरातले कार्यकर्ते कार्यरत असतात. मी पुणे डिजिटल देखील मनापासून शुभेच्छा देतो. आपण इकडे आलात, आमच्या गांधींची मुलाखत घ्या आणि त्यांचं काय म्हणणं ते देखील ऐकून घ्या. येणाऱ्या काळात तुम्ही पुन्हा या ठिकाणी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनेलला देखील. धन्यवाद. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री राजू परदेशी, माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी. आज आपण भवनी पेठेमध्ये, नाना पेठेमध्ये येथे आलेलो आहेत. आपण पाहतोय की माऊलींची पालखी इथं पुण्यामध्ये आलेली आहेत आणि व्यापार संघटना यांच्या वतीनं भंडारा, भोजन भंडाराचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्याविषयी आपण इथले जे अध्यक्ष आहेत त्यांना आपली माहिती विचारूयात. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत. नमस्कार अध्यक्ष, सर्वांना. आपलं नाव काय? माझं नाव शुभम गांधी. शुभम गांधी सर, आपण जे सेवा करत आहात वारकऱ्यांची, किती वर्षापासून करत आहात? ही आमच्या आजोबांपासून आम्ही जपत आलेलो आहे. अच्छा, तेव्हाचा म्हणजे वारसा कमीत तुम्हाला कमी आलेला 35 आहे. वर्ष आम्ही ही सेवा हे करत आहे. सर्व मिळून आम्ही हे करत आहे. सर्वांचं सहकार्य, आपली समिती, मंडळ नाव काय? आपलं मंडळ वगैरे काही नाही, व्यापार सगळे एकत्र संघटनेच्या येतो, माध्यमातून. सगळे एकत्र येतो, सगळे सोबत काम करतो. सगळे व्यापारी भागातले आपलं तसं हे काही नाही. सगळे जे येऊन ते बाबा हा माझं एवढं, माझं मी हे देणार, माझं ते देणार, मी हे देणार, सगळे अच्छा, येऊन सर्वांचा हातभार भंडाऱ्याला कॉन्ट्रीब्युशन लागतं. सहयोग आहे स्वतः सर्वांचा. येऊन आम्हाला देऊन जातात. असं आपण कधी कोणाला मागत नाही, काही नाही. येऊन चालेल, आपल्याला म्हणजे सेवा सर्वांना देऊन स्वइच्छेच्या जातात. प्रमाणात करतायत. अच्छा, तर पुण्यात जे माऊली आलेले आहेत त्याविषयी आपले दोन शब्द बोला. माऊली आलेली यावेळेस म्हणजे सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे एकदम जोरात आहे. पाऊस पण झालाय. सर्व शेतकरी बंधू जे आहे पेरणी करून सगळे एकदम जय आशेने निघाले की देवा एकदम सगळं चांगलं, संकट दूर होऊन दे, सगळं चांगलं होऊ दे, या इच्छेने सर्व लोक आलेली आहेत. खूप गर्दी खूप आहेत आणि प्रत्येक असं माऊलीची कालपासून पाऊस पडला नाही त्याविषयी काय मत आहे? ते खूप आनंदाची गोष्ट आहे की माऊलींचे जे आहेत लोक आली जे त्यांचे हाल नाही झाले आणि त्यांची हाल बी नव्हते होणार, कारण प्रशासनाने चांगली सेवा दिली, सगळे दिले. त्यामुळं हे तर एवढं नक्की होतं की देवाची कृपा आहे. बोला रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. काय नाव आपलं? पांडुरंग गोविंदराव फावडे. अच्छा, कुठून आहात आपण? धाराशिव मधून आलो. किती वर्ष पालखीचा आपण सभा घेताय? नाही, आता पहिल्याच वर्षी घेतोय मी. हा, पण मी काय केलेलं आहे, ज्ञानेश्वरीचा एक सोपा अर्थ लिहून काढलेला आहे. ते आता हे या वारीमध्ये मी सगळ्यांना सर्वांना सांगणार आहे. हा. आपण त्या माध्यमातून आपण प्रचार करणार आहोत. हो. तर अभंग आपल्याला काय येत असेल तर त्याची एक ओवी आहे. हा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता घडे मा पुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. रामकृष्ण. बरं वाटलं.